महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे दहशतीचं वातावरण तयार झालेलं दिसतंय। एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता, एक मत्साजोग नावाच्या छोट्याशा गावचा 15 वर्ष सरपंच म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी पाहत असतो, समाजाची सेवा करत असतो। एक प्रामाणिक कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता म्हणून त्या परिसरामध्ये त्याची ओळख असते। भ्रष्टाचाराच्या विरोधी सातत्यानं भूमिका घेणारा सरपंच संतोष देशमुख हा कार्यरत असताना गेले 4-5 महिने सगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी ऐकलेले, पाहिलेले इतका भयान प्रकारे की आपण ते पाहू सुद्धा शकत नाही अशा प्रकारची दृश्य 4 दिवसापूर्वी ज्या वेळेस त्याचे काही फोटो, काही व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यावेळेस अक्षरशः कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती त्या मारेकऱ्यांची आहे। परंतु या सरकारनं त्या परिसरामध्ये सामान्य समाजाला अनेक मोर्चे काढावे लागले, अनेक आंदोलनं करावी लागली। त्यावेळेस सरकार जागं झालं आणि मग त्या ठिकाणी काही त्या मारेकऱ्यांना शोधण्यामध्ये त्यांना यश मिळालं। अद्यापही त्यातील एक आरोपी आंधळे नावाचा फरारी आहे, तो शोधूनही सापडत नाहीये। आणि ही जी हत्या इतक्या प्रचंड भयंकर स्वरूपामध्ये केली, त्या हत्येचं कारण सुद्धा फार काय असं विशेष मोठं की ज्याच्यामुळे समाजामध्ये काहीतरी वेगळा संदेश जाईल, ते निर्माण होईल किंवा काहीतरी फायदा होईल अशा प्रकारचा नाही। एक ठराविक कंपनी या परिसरामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते, पदाधिकारी काम करतायत, ते काम आपण पाहिलेलं आहे। अनेक बातम्यांना आपण पाहायला मिळालेले आहे की केवळ खंडण्या जमा करायच्या, दहशत माजवायची, पैसे जमा करायचे आणि अशा प्रकारे हजारो कोटीची संपत्ती माया या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली जमा करण्याचं काम वाल्मिक कराड नावाचा एक या राज्याचा मंत्री असणारे धनंजय मुंडे यांचा हस्तक म्हणून, त्यांचा कार्यकर्ता, उजवा हात म्हणून त्या परिसरामध्ये काम करत असतो। हे काम करताना केवळ पदाधिकाऱ्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, पोलीस प्रशासनामध्ये दहशत बसवण्याचं काम या वाल्मिक कराडांनी सातत्यानं केलं। त्या ठिकाणी समाज कसा जगतोय हे आता आपण पाहत आहोत। सामान्य माणूस त्या ठिकाणी प्रचंड दहशतीखाली जगतोय, अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं। ही भयंकर परिस्थिती ज्या वेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या पुढे काही ठिकाणी निदर्शनास आली। परंतु हे सरकार या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालत होतं, त्या मारेकऱ्यांना पाठीशी घालत होतं। ज्या वेळेस त्या परिसरातील नागरिक रस्त्यावरती उतरले, मोर्चे काढले, आंदोलनं केली, तेव्हा कुठं सरकारला जाग आली आणि 4-2 त्या मारेकऱ्यांना अटक करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। तेव्हा अशा प्रकारचे दहशत होत असताना हे सगळं प्रकरण कुठे होतं ना होतंय, काल परवा आपण ऐकलेलं आहे, सगळ्या माध्यमातून पाहिलेलं आहे। दुसरा एक धोक्या भाई त्या ठिकाणी तयार झालेला आहे, भोसले नावाचा, यानं सुद्धा अशाच प्रकारे हाणामारीचं दहशत त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे। त्यालाही आता आज दुपारी अटक केलेली आहे। तोही एका आमदाराचा, एका माजी मंत्र्याचा हस्तक आहे। म्हणजे प्रत्येक पुढाऱ्याचे कोणी ना कोणी त्या ठिकाणी हस्तक आहेत, जे त्या ठिकाणी वसुली करतायत, खंडणी जमा करतायत, त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे। त्यांना वाटतं आपण काही केलं तरी सरकार, पोलीस प्रशासन आपलं काही करू शकत नाही, अशा मस्तीमध्ये ही मंडळी त्या ठिकाणी कार्यरत आहेत। तेव्हा या सगळ्याचा निषेध झाला पाहिजे। आणि सरकार मात्र आपण पाहतो या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, सगळा झालेला प्रकार हा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। कुठेही त्यांच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही। एवढंच नाही तर तुम्ही पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती
कुठल्या प्रकारे त्याला एक वेगळी सूचना किंवा नोटीस देखील पाठवू नये. दुसरा एक नागपूरचा एक कोरटकर म्हणून त्यानं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल लोकांच्या भाषेमध्ये वक्तव्य केलं, इतक्या खालच्या पातळीत बोलले. त्याला सुद्धा या शासनानं कधी अटक केली नाही. उलट त्याच्या घरापुढे त्याला संरक्षण देण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. म्हणजे जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करेल, जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांवर टीका करेल, त्यांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करते, राज्याचे मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत. म्हणून आपण या मंचर परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या वतीनं, समाजातील सगळ्या संवेदनशील कार्यकर्त्यांच्या, ग्रामस्थांच्या वतीनं या सगळ्या हत्यांचा आणि या सगळ्या समाजात चालणाऱ्या दहशतवादाचा निषेध करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. तुम्ही सगळे आलात, अल्पसूचनेमध्ये आलात, तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांचा जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो. याचबरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराजांवरती, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांवरती जे काही कोण बोललेले आहेत त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी सगळ्या आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.